महेश गायकवाड यांच्यावर झालेल्या गोळीबाराला 1 वर्ष पूर्ण झाले असून आज उल्हासनगरमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाद्वारे डीसीपी कार्यालयासमोर निषेध व्यक्त करत निवेदन सादर करण्यात आले। या प्रकरणात आमदार गणपत गायकवाड यांचे पुत्र वैभव गायकवाड हे आरोपी असून त्यांना अद्याप अटक करण्यात आलेले नाही। त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेबाबत हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता। महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिलांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महेश गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधताना पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर योग्य कारवाई करून फरार आरोपींना अटक करावी अशी मागणी केली आहे। तसेच जर योग्य कारवाई झाली नाही तर पुढील टप्प्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात बसून आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यांनी दिला। या मोर्चामुळे उल्हासनगरामध्ये मोठा राजकीय आणि सामाजिक प्रतिसाद उमटला असून पोलीस प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। मी डीसीपी साहेबांना आता निवेदन दिलेलं आहे की जसं बीडच्या धर्तीवरती ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था मजबूत केलेली आहे तशी या ठिकाणी करण्यात यावी। SIT नेमावी, CID नेमावी, जेणेकरून या ठिकाणी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळेल। मी या ठिकाणी एवढंच म्हणेल की आज वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि एक आरोपी फरार आहे जो मेन सूत्रधार आहे। वैभव गायकवाड हा भाजपाचा युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे। आज आपण बघितलं तर बीडच्या धर्तीवरती कुठल्याही प्रकारचा पक्षपात न करता त्या ठिकाणी कारवाई चालू आहे। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहेत आणि ते अन्यायाविरोधात कठोर कारवाई करणारे असे मुख्यमंत्री आहेत। त्यांनी या कल्याण शहरामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे कायदा सुव्यवस्था त्यांनी कठोर निर्माण करायला हवी जेणेकरून न्याय मिळेल। मला वाटतं काय की आज गोळीबार जो झालेला आहे हा देश पातळीवरती पहिली घटना आहे की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झालेला आहे आणि त्या गोळीबारामधून एक आरोपी फरार आहे आणि त्या गोळीबारामधून मी बचावलेलो आहे ईश्वराच्या कृपेने। आज दहशतीचं वातावरण या कल्याण शहरामध्ये आहे जेणेकरून कारण की गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या लोकांना असं वाटायला लागलं की कायदा सुव्यवस्था हा एकदम सैल आहे कारण की आरोपी फरार आहेत। गणपत गायकवाड यांना VIP ट्रीटमेंट मिळाली जाते। बीडला बघा आपण कराडला कोणत्याही प्रकारची VIP ट्रीटमेंट दिली गेली नाही, हॉस्पिटलमधून हलवण्यात आलं आणि गणपत गायकवाडला हॉस्पिटलला महिन्यातून घेऊन येतात, 15-15 दिवस हॉस्पिटलमध्ये राहतो, त्याची मौज मजा चालू आहे। ते हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आज ज्या परिस्थितीमध्ये आम्ही समोरे जातोय हे अतिशय कल्याण पूर्वेसाठी लाजिरवाणी गोष्ट जाणवते। आज आम्ही हा मूक मोर्चा शांततेपणे या पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे। असाच मूक मोर्चा जर न्याय मिळाला नाही तर आम्हाला न्याय हक्कासाठी कल्याण पूर्वेच्या वतीने आम्ही लोक मुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस साहेबांच्या दालनात आम्हाला न्यायासाठी जावं लागणार आहे। डीसीपी सरांनी यावेळेस आता काय आश्वासन दिलेलं आहे आपल्याला? डीसीपी साहेबांनी सांगितलेलं की आम्ही माझ्या वरिष्ठांना कळवणार आणि जलद गतीने कारवाई करून त्या आरोपीला पकडण्यात येईल अशा पद्धतीचं मी माझ्या वरिष्ठांना सांगणार आहे। आज क्राईमचे शिवाजी पाटील साहेब आहेत त्यांना कळवणार आहे। मी त्यांना एवढंच सांगितलं की मी त्यांना सर्व पत्रक दाखवले। या महिन्याभरामध्ये 5 पत्रक दिलेली आहेत मी CP साहेबांना, ॲडिशनल CP साहेबांना, वरिष्ठांना मी पत्रक दिलेली आहेत, त्याची कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये हे कल्याण शहरासाठी घातक ठरणारे गुन्हेगारी पार्श्वभूमी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे जर अशा प्रकारचा जर न्याय मिळाला नाही। या पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतोय त्या ठिकाणी आरोपी तिथून फरार होते पोलीस स्टेशनमधून आणि त्यांच्या गाड्यासुद्धा जप्त केलेल्या नाही, त्यांची कोणत्याही प्रकारची संपत्ती जप्त केलेली नाही आणि लुकआउट नोटीस साधी काढलेली नाही। ही कायदा सुव्यवस्थेला कुठेतरी घातक ठरलेलं आहे। पोलीस अतिशय मी ज्या वेळेस पोलीस स्टेशनमध्ये गेलेलो आहे त्यावेळेस पोलीस अतिशय राजकीय दबावाखाली आहेत असं मला जाणवलेलं आहे। त्यामुळे जर कायदा सुव्यवस्था सांभाळली नाही, कठोरात कठोर एखाद्या आरोपीला शिक्षा शासन झालं नाही तर सरकारच जबाबदार ठरलं जात आहे। ही महाराष्ट्राची आपल्या गेल्या अनेक वर्षापासून प्रथा आहे।